नगर परिषदांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात असून राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सोबतच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत स्वतःला झोकून देत उमेदवारांच्या प्रचाराची धुरा आपल्या हातात घेत मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली असून जणू उमेदवारांची नाही तर खुद नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र सध्या वरोरा शहरात पाहावयास मिळत आहे। याला अपवाद काँग्रेस पक्ष सुद्धा राहिला नसून आपल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ खासदार प्रतिभाताई धानोरकर या सुद्धा उमेदवारांच्या खांद्याला खांदा लावून डोअर टू डोअर प्रचारात सहभागी झाले आहेत। तसेच स्टार प्रचारकांच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे मतदारांना त्या आवाहन करीत आहेत। त्या अनुषंगाने नुकतीच वरोरा बाजार समितीच्या मैदानात माजी मंत्री माननीय यशोमती ठाकूर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी नामदार यशोमती ठाकूर यांनी विद्यमान सरकारच्या कार्याचा समाचार घेत धर्म कोणताही असो संविधान महत्त्वाचे आहे असे म्हणत संविधानाला या देशाला सुरक्षित ठेवायचे असेल, शहरात विकास करायचा असेल तर काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ अर्चना आशिष ठाकरे व त्यांच्या सोबत असलेल्या 26 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले। या प्रसंगी आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी उपस्थित नागरिकांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असून मतदारांचा उत्साह बघता उमेदवारांची विजयी घोडदौड कायम असल्याचे जाणवले। या प्रसंगी मंचावर विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, खासदार प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना ठाकरे, माजी नगराध्यक्ष अहेते शामाली, विलास टिपले, गजानन मेश्राम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। मुसलमानांची पार्टी कोणची तर काँग्रेस, सिखांची पार्टी कोणची तर काँग्रेस, आदिवासींची पार्टी कोणची तर काँग्रेस। आदिवासींना तर आता काय वनवासी म्हणाले लागले, म्हणजे मूळ निवासी नाही तुम्ही जंगलात राहणारे। आणि आजूबाजू जंगल आहे, त्याचं काय होऊन राहिलं माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे की नाही माहिती आहे? काय होत आहे? 2 राक्षस आहेत, एक अदानी आणि एक अंबानी, आणि त्याचा एक माणूस कामावर ठेवलेला आहे पांढऱ्या दाढीवाला। हो, तिकडे गेला की या बुवा पहिले जाते, त्याच्या माग अदानी जाते, तिकडे कॉन्ट्रॅक्ट साईन करून येते, देशाला विकून येते आणि मग काय गोंधळ घालते। आणि आता जो गोंधळ सुरू आहे तो खूप मोठा सुरू आहे, मत चोरण्याचा विषय सुरू आहे। तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कोणीही राहू नका, अजिबात राहू नका। हे विभाजन करते आणि ते विभाजन त्या ठिकाणी नायनाट करायसाठी आदरणीय राहुल गांधी कन्याकुमारी पासून ते जम्मू काश्मीर पर्यंत पायी चालत गेले, लोकांना भेटत गेले, लोकांना समजत गेले, खऱ्या अर्थानं देश काय आहे हे समजत गेले आणि देश सांगत गेले। पण वोट चोरीचा बाप त्याला भेटलेला। वोट चोरी अहो कशा प्रकारची? वहिनीला एवढे मत आणि नंतर विधानसभेमध्ये मत नाही, असं कसं होऊ शकतं? माझ्या मतदारसंघामधलं मी सांगू शकते, इत्तंभूत सांगू शकते। म्हणजे 18 वर्ष आधी माझ्या मतदारसंघातल्या लोकांना पोरच पैदा नाही केलं। हो, खरंच मत वाढते की नाही वाढत? दरवर्षी मत वाढते। याही वेळेला तुम्ही बघा काहीतरी गोंधळ त्यांना आखून ठेवला असत। वहिनी, अर्चनाताई, आशिष भाऊ, अभिजित दादा, बिलकुल दुर्लक्ष करू नका। म्हणजे मत वाढलेच नाही, कमी केले। आणि डुप्लिकेट मत असेल तर बघा, आता तर काय NA म्हणून ज्यांचे नॉट अवेलेबल ऍड्रेसेस आहेत तिथं याच्यापाशी फिरते मत आहेत, तेच मत अमरावतीला मतदान करण आणि संध्याकाळी 6 वाजायच्या आधी इथं येऊन इथं पण करण। तुम्ही सगळे जागृत व्हा, तुम्ही सगळेजण जागृत व्हा। एक एक गोष्ट, एक बारीक गोष्ट 1 मिनिट लक्ष ठेवून बघा। ते म्हणतात, म्हणजे दादा म्हटले अभिजित दादा की 1 तारखेला 10 वाजेपर्यंत प्रचार, याच्या आधी कधीच झालेला नाही। याच्या आधी निवडणूक आयोगाने चुकीच्या गोष्टी केल्या तर आपण कोर्टात खेचू शकत होतो,
आता निवडणूक आयोगाला कोर्टात तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही अशी राक्षसी इच्छा या लोकांनी केलेली आहे. या लोकांनी नाही त्या गोष्टी केल्या आणि आता जनतेने जर या ठिकाणी आवाज ऐकला नाही आणि जनता जर या ठिकाणी उतरली नाही, एक एक मत वेचलं नाही आणि त्या हिशोबानं आपण जर आपला उमेदवार निवडून आणला नाही तर उद्या त्याची घरं तोडून राहिले, उद्या आपली घरं पण तोडतील. जागे व्हा, जागृत व्हा, उभे राहा, कटाक्ष पाळा. धर्म कोणताही असो, संविधान महत्वाचं आहे आणि त्या संविधानाला सुरक्षित ठेवायचं असेल, या देशाला सुरक्षित ठेवायचं असेल, या ठिकाणी विकास करायचा असेल, माझ्या वहिनीच्या पाठीमागे माझ्या दादाचे स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर माझ्या या बहिणीला, अर्चनाताईला आणि त्यांच्यासोबत असलेल्या 26 उमेदवारांना सगळ्यांना निवडून द्या. सभागृहामध्ये ज्या वेळेला आपण बसतो त्यावेळेला संख्या पण महत्वाची आहे आणि ती संख्या बहुमताची असली पाहिजे. एकही उमेदवार आपला पडता कामा नये. बोलो जोर से, पंजा है, जोर से जोर से जोर से. माझ्या मतदारसंघात लोकांनी आरडाओरडा करायची सवय लागलेली आहे. आता मला तुम्ही पण आरडाओरडा केला पाहिजे. खरं आहे ते बोललो नाही, आपण आपला पंजा सुरक्षित ठेवला नाही तर आपण पण सुरक्षित राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. बोलो वारे पंजा. असं नाही देवेंद्रचे कान फुटले पाहिजे. जोर आहेत बरं भाऊ, तुम्ही लाजे बाळाले बोलून घेऊन राहिले, तुमचं ऐकूच नाही येऊन राहिलं. मलाही त्रास झाला पाहिजे ना, झाला पाहिजे की नाही. जोर आहेत बरं का. आणि हा जोश, जोश में होश, जोर आहेत बरं का. आणि व्यासपीठावर बसलेले तुम्ही अंतकरणातून बोलो वारे पंजाब, वारे. नमस्कार, मी हितेश राजनेरे, बोराज शहरातील हे APMCचं ग्राउंड. याच ग्राउंडवर काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. त्यानिमित्त या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी एकत्रित झाली आहे. त्याच अनुषंगाने आमच्यासोबत काही येथील नागरिक बसले, काही महिला बसल्या आहेत. त्यांची काय प्रतिक्रिया? ठाकरे महिला आहे, आम्ही 4 दिवस झाले प्रचार करत आहो. महिला होय, आमच्या महिलाचे कामं करू. प्रचार करताना काय त्या प्रतिसाद मिळतो तुम्हाला? महिला आम्ही फिरलो त्यांच्यासोबत, आमची हे मेहनत घेतली आम्ही त्यांच्यासोबत. 4 दिवस झाले फिरलो. निवडून येतील त्या? निवडून पहिल्या नंबरनं निवडून आल्या पाहिजे. आमचा पाठिंबा आहे त्यांच्यासोबत की त्या येणारच आहे, पहिल्या नंबरनं आल्याच पाहिजे. आमची महिला आहे, आमचे काम करू शकत, त्याबद्दल आम्ही त्यांची हे मागतो, माफी मागतो का निवडून आले पाहिजे, पहिल्या नंबरनं तरी निवडून आल्या पाहिजे. याच्या प्रार्थना करतो आम्ही यांच्या, काय निवडून आल्याच पाहिजे. महिला होय, आमचे काम करू शकत. पंजा आहे, प्रचंड बहुमताने येणार. काय सांगाल मॅडम? पंजाच येणार. पंजा काय सांगाल? पंजा काय सांगाल? पंजा आला रे, पंजा आला, आला रे पंजा आला, बहुमताने पंजा आ गया. या ठिकाणी बघू शकतोय की पंजाच येणार अशी या ठिकाणी येथील महिलांची एकंदरीत गर्दी पाहता, यांचा आनंद पाहता पंजाच येईल असं या ठिकाणी एकंदरीत चित्र निर्माण झालं आहे. या ठिकाणी परत मी हितेश राजनेरे, महाराष्ट्र न्यूज, बरोडा. काँग्रेस पक्ष उमेदवार चांगले दिले, बरोबर आहे. हे निवडून आल्यानंतर काय पालट होणारच. मी विकास परचाके या मालेवाड क्रमांक 1 मध्ये. आणि पहिली गोष्ट म्हटले म्हणजे आपली जे अर्चना आशिष ठाकरे शिकली सवरली ताई आहे आणि चांगली बाई आहे आणि तो नगराचा विकास करू शकते चांगल्या प्रकारे. त्याच्यामुळे आम्ही समाधानी आमची. प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, चंद्रपूर.